सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार तेने सर्व सुखल्यालो सर्व सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भूदशा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दे पाप पुण्यंगा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यमायु कामार्थ सिद्धये गुरु तेजनिधी भगवान श्री ज्ञानोबा जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ तुकोबाराय आदि करून सकल संत मांडियाई चरणी साष्टांग दंडवत करून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य रक्षक धर्मवीर शंभू महाराज राष्ट्रमाता राजमाता धर्ममाता जिजाबाई साहेब या तीनही महापुरुषांना वंदन करून उपस्थित सर्व मातृवर्ग असेल पितृवर्ग असेल सर्व गुरुजन मंडळी असतील सर्व गुरुबंधू असतील सर्वांना वंदन करून गुरुवारांना वंदन करून सेवेला सुरुवात विठ्ठल प्रस्तुत अभंग तुमच्या समोर गायला मांडला तो अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ तुकोबारायांचा आहे चार चरणाचा आहे तुमच्या माझ्या सर्वांच्या परिचयाचा आहे सर्वांच्या परिचयाचा अभंग आपल्या सेवेसाठी निवडलाय या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मनुष्य देहाला आल्यानंतर काय केल्यानंतर आपण सदा सर्व काळ समाधानाला किंबहुना सदा सर्व काळ आनंदाला प्राप्त होऊ हे सांगतात विठ्ठल त्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे तो म्हणजे असा सालाबादाने चालत असलेल्या आपल्या श्री क्षेत्र आळंदी देवाची श्री गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मला आजही आठवतं ज्यावेळेस संस्थेमध्ये आलतो मला वाटतं बहुतेक 2016 मध्ये असेल सन 2014-15-16 मध्ये आळंदीमध्ये ज्यावेळेस आलतो संस्थेमध्ये आलतो त्यावेळेस कार्तिकी महोत्सवामध्ये पहिलं कीर्तन केलं आपल्या संस्थेमध्ये आज त्याला जवळजवळ 10-12 वर्ष झाले आजही कीर्तन सेवा आपल्या चरणावरती आपल्या संस्थेमध्ये कीर्तन करण्याचा योग येतोय खरं तर विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा चालत असलेला हा समाधी सोहळा आणि त्या समाधी सोहळ्यानिमित्त आपल्या संस्थेमध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह मला वाटतं आता सप्ताहाला किती वर्ष झाले 14 वर्ष पूर्ण झाले आणि आपल्या 14 वर्षात चालत असलेला अखंड अविरत अखंड हरिनाम सप्ताह सर्व आपल्या मराठवाड्यातील असतील किंवा सर्व महाराष्ट्रातील असतील सर्व श्रोते सज्जन आपल्या सप्त्यामध्ये उपस्थित आहे सर्वांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो तत्पूर्वी ही कीर्तन पुष्परूपी सेवा आपल्या समोर गायची मांडायची प्रस्तुत करायची त्यापूर्वी सांगायचं म्हणजे असा मी काय बाहेरचा महाराज नाही पहिलंच तुम्हाला सांगून ठेवतो आता ते म्हणत नाही का वासरात लंगडी गायचे आणि ह्या मुलांचा जसे ह्या मुलांचे गुरुजी ते आहेत तसे माझे पण गुरुजी तेच आहेत म्हणजे हे जसे मुलं शिकतात तसं मी या संस्थेमध्ये शिक्षण घेतलं या संस्थेत शिक्षण घेऊन आता बाहेर कीर्तन करतोय परंतु बाहेर कीर्तन करणं सोपं आहे आज गुरुवार्यांच्या समोर कीर्तन आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी फार काही टेन्शन घ्यायचं नाही हा वासरात लंगडी गायची आणि म्हणलो की नाही मी तुम्हाला तरी गायन जमतं मला हे पण जमत नव्हतं दादा जेव्हा बाहेर जायची किराणा आणायला तेव्हा मी हरिपाठ घेत होतो कारण मला माहिती दादा असल्यावर दादाची देखत मनाची हिंमतच होत नव्हती माझी अजिबात संस्थेमध्ये काही म्हणजे काहीच कीर्तन असेल गायन असेल पकवाद असेल कोणती कला मी 3 वर्ष तर दागिनातच वाजत होतो मला ते तालही कळत नव्हता कधी टाळही कळत नव्हता टाळ वाजवला तर म्हणता येत नव्हतं आणि म्हणायला लागलं तर टाळ वाजवता येत नव्हता अशी माझी अवस्था होती परंतु गुरुवार्यांप्रती अंतःकरणातून श्रद्धा ठेवली आळंदीमध्ये गुरूंच्या चरणी अंतःकरणातून श्रद्धा ठेवली आणि आमचे गुरुवर्य नेहमी म्हणायचे की श्रद्धावानम लभते ज्ञानम गुरुकृपा ही केवलम शिष्यस्य परम मंगलम जर शिष्याचं जर परम
मंगल जर व्हायचं असेल त्यासाठी गुरुकृपा अत्यंत गरजेची आहे. म्हणून सांगून जाईल विद्यार्थ्यांना, आपण ज्या संस्थेमध्ये आपल्या गुरुवर्यांकडे आपण शिक्षण घेत असताना त्या गुरूंच्या चरणावरती आपल्या अखंड आणि अविरत आणि अंतःकरणातून श्रद्धा असणं खूप गरजेचं असतं. तुम्हाला जर वाटत असेल पक्वास शिकायचं असेल, गायन शिकायचं असेल, कीर्तन शिकायचं असेल, तर काही विद्यार्थ्यांना वाटतं प्रॅक्टिस केली म्हणजे पक्वास जमतो, प्रॅक्टिस केली म्हणजे गायन जमतं, कीर्तन लिहिलं पाठ केलं म्हणजे कीर्तन जमतं. अजिबात नाही. तुम्ही म्हणता महाराज चुकीचं बोलताय तुम्ही, प्रॅक्टिस केल्यावर पक्वास जमलंच पाहिजे, गायन केल्यावर प्रॅक्टिस केल्यानंतर गायन जमलंच पाहिजे, कीर्तन शिकल्यानंतर पाठ केल्यानंतर कीर्तन जमलंच पाहिजे. नाही महाराज, ते पाठ होण्यासाठी सुद्धा गुरुचीच कृपा लागते. म्हणून आपल्या गुरुवारांच्या चरणी अंतःकरणातून श्रद्धा ठेवा. चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहात कीर्तनाची पुष्परूपी सेवा माझ्या वाट्याला आली. आपल्याला थोड्याच वेळात इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे बघा, शॉर्ट बट स्वीट, थोडक्यात आपल्याला कीर्तन सेवा करायची. त्यापूर्वी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ तुकोबरायांचा आहे. कोण तुकोबराय? जाळूनी संसार बैसलो अंगणी असं म्हणणारे तुकोबराय. कोण तुकोबराय? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम असं म्हणणारे तुकोबराय. याच्याही पलीकडे जाऊन सांगेल कोण तुकोबराय, तर ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली परंतु जगाचा संसार सुखाचा व्हावा. जाळूनी संसार बैसलो अंगणी ते तुकोबराय. कोण तुकोबराय? हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना म्हणत, छत्रपती शिवरायांचे गुरु छत्रपती शिवरायांना म्हटले, महाराज तुम्ही हातामध्ये तलवार घेणं हा तुमचा परमार्थ आहे. महाराज शिवाजी महाराज तुम्ही हातामध्ये तलवार घ्या, हिंदवी स्वराज्य संस्थापक हा तुमचा परमार्थ आहे. आमच्या हातामध्ये माळ असणं, आमच्या हातामध्ये विना असणं हे आमचं कार्य आहे. खर तर शिवाजी महाराजांचं स्वराज्य तुम्हाला आम्हाला सर्वांना आम्ही याची डोळा याची देही अनुभवलं पाहिलं, परंतु शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीची जी ताकद जर कोणी दिली असेल तर ती देहूची ताकद म्हणजे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय. ते तुकोबराय जे म्हणत होते, शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे, की त्या शिवाजी महाराजाला हिंदवी स्वराज्य निर्माण करून दिलं ते तुकोबराय. त्या जगद्गुरु तुकोबरायांच्या सेवेसाठी 4 कडव्याचा अभंग घेतला आहे. विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये 3 प्रकारचं जीवन तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. ऐकायला येतं ना सर्वांना? ऐकायला येतं ना? 3 प्रकारचं जीवन तुम्हाला मला सर्वांना पाहायला मिळतं. 1 देवाचं जीवन, 2 साधू संतांचं जीवन आणि 3 तुमचं आणि माझं जीवन, मनुष्याचं जीवन. 3 प्रकारचं जीवन या मृत्यू लोकामध्ये अनुभवायला मिळतं, पाहायला मिळतं. 1 देवाचं जीवन, 2 साधू संतांचं म्हणजे संतांचं जीवन आणि 3 तुमचं आणि माझं जीवन. आपल्या 3 प्रकारचं जीवन आहे. त्या 3 प्रकारच्या जीवनामध्ये फक्त देवाचंच जीवन या गादीवरती वर्णन करावं किंवा संतांचं वर्णन या गादीवरती करावं. इतरत्र गोष्टी या गादीवरती सांगू नये. महाराजाच्या गादीवरती फक्त जर बोलायचं असेल तर एक तर देवाचं जीवन सांगितलं पाहिजे, जर बोलायचं असेल तर साधू संतांचं जीवन सांगितलं पाहिजे. परंतु शोकांतिका आज महाराष्ट्रामध्ये या गादीवरती उभा राहून नाही त्या लोकांचं वर्णन केलं जातं. ही खूप मोठी शोकांतिका आहे. तुमचं आणि माझं जीवन या गादीवरती सांगायचं काय महाराज? काय सांगायचं आपलं जीवन? आपलं जीवन म्हणजे काय विशेष नाही ना मायबाप. मग या गादीवरती सांगायचं असेल तर एक देवाची जिंदगानी सांगावी, सांगायचं असेल तर साधू संतांचं सांगावं. तुमचं माझं चरित्र या गादीवरती सांगू नये. सांगायचंच असेल त्यासाठी 4 गोष्टी मिळवाव्यात. कोणत्या त्या तुम्हाला सांगतो. त्याआधी थोडं भजन करा. विठ्ठल झालं पाहिजे, तुमचं आणि माझं जीवन सांगितलं पाहिजे. त्यासाठी 4 गोष्टी कमवल्या पाहिजे. कोणत्या? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या 4 गोष्टी तुम्ही आम्ही कमवल्या पाहिजे. त्यानंतरच आपलं जीवन या गादीवरती सांगवलं पाहिजे. 1 जगावरती राज्य करा. जगावरती राज्य केल्यानंतर तुमचं आणि माझं जिंदगानी जीवन या गादीवरती सांगवलं जाईल किंवा वर्णन केलं जाईल. मग जग जिंकणं सोपं आहे का? आताच थोड्या दिवसापूर्वी निकाल लागला आपला राजकारणाचा, निवडणुकीचा. एक आमदार जर एका तालुक्यात निवडून यायचा असेल तर जवळजवळ किती खर्च येतो? बाबा पप्पाला तर माहितीच चांगला. आपल्या मराठवाड्यात असायला तर आता जास्तच खर्च येतो, कारण मराठवाड्यातल्या लोकांना चांगलीच सवय लागली. मग जर जग जिंकायचं असेल, जग जिंकल्यानंतर तुमचं माझं जीवन या गादीवरती सांगल्या जाईल. मग जग जिंकणं काय सोपं आहे का? गावच्या ग्रामपंचायतचा सदस्य होणे एवढा अवघड असेल, त्यानंतर आमदार असेल, त्यानंतर खासदार, त्यानंतर मंत्री, त्यानंतर मुख्यमंत्री, त्यानंतर देशाचा पंतप्रधान, असे अनेक देश मिळून एक जग निर्माण होतं. ते जग जिंकावं लागेल. मायबाप, जग जिंकणं सोपं नाही. मी सांगत असतो, एक बेवडा आपल्या घरी आला, आपल्या बायकोला म्हटला, ए दारू पिऊन आला, निवडणुकी दिवस चालू होते, आपल्या बुलढाणा काढलाच असेल होते. आला घरी बायकोला म्हटला, ए मी गावचा जर सरपंच झालो तर गाव बदलून दाखवेन.
मी जर तालुक्याचा आमदार झालो तर तालुका बदलून दाखवेल, मी जर जिल्ह्याचा खासदार झालो ना तर संपूर्ण आपला जिल्हा बदलून दाखवेल, मी जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तर महाराष्ट्र बदलून दाखवेल, आणि मी जर देशाचा पंतप्रधान झालो तर संपूर्ण देश बदलून दाखवेल. बायको म्हटले असू द्या असू द्या, हा टावेल म्हणून परकर घातला तेवढा बदला, मग जग बदलायची बात करा. विठ्ठल जिंकणं एवढं अवघड आहे. जग जिंकलं मायबापांना, तुम्हाला आम्हाला इतिहास सांगितला जातो. जग कोणी जिंकलं? राजा सिकंदर. आपल्याला वर्णन केलं जातं राजा सिकंदराने जग जिंकलं, परंतु शोषण काय राजा सिकंदराने जग जिंकलं नाही. तुम्ही म्हणता महाराज आम्हाला धड्यात शिकवलं नाही मायबाप. जग जिंकलं कोणी? तर जग जिंकलं छत्रपती शिवरायांनी. जग जिंकलं कोणी? तर जग जिंकलं माझ्या धर्मवीर शंभू महाराजांनी. जर जग कोणी जिंकलं जर म्हणत असेल तर वीर सावरकरांनी जग जिंकलं साधू संतांनी. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. आजही माऊली ज्ञानोबरायांचा एवढा मोठा दिमाखात, एवढ्या मोठ्या उत्साहात ऐश्वर्य संपन्न समाधी सोहळा होतोय, आजही होतोय. याला म्हणतात जग जिंकणं. विठ्ठल माझं नाव जर या गादीवरती यावं तुम्हाला मला वाटत असेल एक जग जिंकावं लागेल, मग जग जिंकणं सोपं आहे का माऊली? सोपं आहे का? नाही नाही नाही, जग जिंकणं खूप अवघड आहे. मग दुसरं एक जग जिंका. जग नाही जिंकता आलं तरी चालेल. 2 नंबर शरीर जिंका. शरीर जिंकणं सोपं आहे का? नाही माय बापांनो, शरीर जिंकणं हे खूप कठीण आहे, खूप अवघड आहे शरीर जिंकणं. शरीर जिंकण्यासाठी एक 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 विकार जिंकावा लागतो. लोभ असेल, मोह असेल, अहंकार असेल, या सर्व गोष्टी एक 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 करून जिंकाव्या लागतात, त्यावेळेस शरीर जिंकलं जातं. एक प्रसंग सांगून जाईल. जगद्गुरु तुकोबरायांचं, जगद्गुरु तुकोबराय या देहूमध्ये, या पंचक्रोशीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस कीर्तनासाठी जायचे आणि छत्रपती शिवरायांना एक प्रश्न पडला. जगद्गुरु तुकोबराय रात्रीचा दिवस करून, दिवसाची रात्र करून, हाडाचं काढ करून, रक्ताचं पाणी करून या महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाचं कार्य करतायत. हिंदवी स्वराज्याचं काम जे मी हाती घेतलंय त्या कामासाठी मावळे पुरवण्याचं काम माझे जगद्गुरु तुकोबराय करतात. या महाराष्ट्रातल्या लोकांचे मस्तक नांगरायचं काम माझे जगद्गुरु तुकोबराय करतात. चांगले धन दौलत पैसा पाठवला आणि पाठवल्यानंतर तुकोबरायांनी तो अश्व पाहिला, ती बिदागी पाहिली, ते ऐश्वर्य पाहिलं आणि तुकोबराय म्हणतात, महाराज हे शिवबाराजे, ओ शिवबाराजे, आम्ही याने सुखी नाही. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही घोडा पाठवला म्हणजे आम्ही सुखी होऊ, तुम्हाला वाटत असेल हे ऐश्वर्य दिलं, हे धन दिलं, हे संपत्ती दिली, हा पैसा अडका दिला म्हणून आम्ही सुखी होऊ, अजिबात नाही. तर आम्ही सुखी व्हावं तुम्हाला जर वाटत असेल त्यासाठी एक करा, काय? आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एरवित्य धन ते मज मृत्तिके समान, कंठी मिळवा तुळशी व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास तुका म्हणे हेची आस. हे अभंग जगद्गुरु तुकोबरायांनी छत्रपती शिवरायांना लिहून पाठवले. परंतु अलीकडच्या काळात शोकांतिका झाली. शिवाजी महाराजांचं चरित्र तुम्हाला आणि मला कळालंच नाही. काही संघटना या महाराष्ट्रामध्ये अशा निर्माण झाल्या, काही संघटना अशा निर्माण झाल्या, छत्रपती शिवरायांच्या चरित्राची राख रांगोळी केली. आता प्रखरपणे बोलतो, महाराज संभाजी ब्रिगेड नावाची संघटना असेल, चुकीचं शिवचरित्र तुमच्या माझ्या पोरांपर्यंत पोहोचवलं. गुढीपाडव्याला गुढी उभा करू नका, गुढीपाडव्याला भगवा ध्वज करा. अहो गुढी काय आजकालची आहे का? रामप्रभू ज्यावेळेस वनवासावरून अयोध्येत आले तेव्हापासून आपण गुढी उभा करतोय. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, आणि ते काय म्हणतात, संभाजी महाराजांची हत्या झाली म्हणून गुढी उभा करू नका. हे चुकीचं शिवचरित्र, चुकीचं संभाजी महाराजांचं चरित्र तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवलं. त्यासाठी सांगेल तुम्हाला, आपण खरं काय खऱ्याचं परीक्षण केलं पाहिजे. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांनी सांगत होतो, तुम्हाला शिवाजी महाराजांना अभंग लिहून पाठवला, मी तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे रवित्य धन ते मज मृत्तिके समान. हे शिवाजी महाराजांना पाठवलं. सांगत होतो तुम्हाला, जर जग जिंकता नाही आलं तर शरीर जिंका. शरीर जिंकणं सोपं नाही. शरीर जिंकण्यासाठी एक एक विकार जिंकावा लागतो. आज घरी जर 1000 रुपये घेऊन आला तर लगेच आपण मत बदलतोय. एखादा कोणी जर कार्यकर्ता आला, चला 1000 रुपये देतो राष्ट्रवादी पक्षाचं नाव घेऊ नाही असं, 1000-1200 रुपयात आपण मत फोडतो मायबाप, मग 1000-1200 रुपयात आपण बदलतोय. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांनी शरीर जिंकणं कशाला म्हणतात, शिवाजी महाराजांचं ऐश्वर्य परत पाठवलं. महाराजांना वाटलं हे महाराज काही लोकात घेत नसतील, एकांतात दिलं पाहिजे, आणि म्हणून तुकोबराय ज्या ठिकाणी भजनाला जायचे, ज्या शिळेवरती भजन करायचे, शिवाजी महाराजांनी काही मावळे पाठवले, त्या शिळेवरती ते धन ठेवण्यात आलं. ते ऐश्वर्य, ते धन जे पाठवलं होतं त्या शिळेवरती ठेवलं. नित्यनेमाप्रमाणे तुकोबराय भजनासाठी आले, पाहिलं त्या शिळेकडे आणि जागा बदलून दुसऱ्या शिळेवरती जाऊन बसली. दुसऱ्या दगडावरती जाऊन बसल्यानंतर त्या शिळेच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ती शिळा रडायला लागली, तिला वाचा फुटल्याने ती म्हणती, का हो तुकोबराय,
तुकोबाराय, आतापर्यंत तुम्ही माझा अंगीकार केला होता, आतापर्यंत तुम्ही माझ्यावरती येऊन भजन करायचे, आज का माझा त्याग केलाय तुकोबाराय? का तुम्ही आज माझी जागा, आज का तुम्ही जागा बदलली? आणि तुकोबाराय म्हणतात, आतापर्यंत तू पवित्र होतीस, आतापर्यंत तू पवित्र होती म्हणून तुझ्यावरती भजन करायचो, आता तुला धनाचा स्पर्श झाला, आता तू अपवित्र झाली म्हणून तुझा त्याग केला. शिळा त्या ठिकाणी निघाली. देहूमध्ये आपल्या इंद्रायणीच्या मातेमध्ये गेल्यानंतर स्वतःला स्वच्छ केलं, सर्व जे काही धन असेल, जे काही ठेवलेले असेल ते सर्व काही स्वच्छ केलं. परत वरती येऊन शिळा बसली आणि मग माझे जगद्गुरु तुकोबाराय त्या शिळेवरती जाऊन भजनाला बसले. मग त्या शिळेचा स्वीकार माझ्या जगद्गुरु तुकोबारायने केला. सांगतो तुम्हाला, जर जग जिंकता नाही आलं ना तर शरीर तरी जिंका, परंतु शरीर जिंकणं ही खूप अवघड आहे माय बापांनो. शरीर जिंकणं एवढं सोपं नाही, शरीर जिंकणं खूप अवघड आहे. बघा, आपल्याला एक विकार जिंकता येत नाही. आपल्याला थोडं आपलं पत्रिकेत नाव नसले, एखाद्यात आपल्याला राग येतो, थोडेफार 1000-1200 दिले की आपण मतदान बदलतो. एवढं सोपं एका शरीर जिंकणं, एक एक विकार जिंकावा लागतो. काय झालं, एका राजाने आपल्या राज्यातल्या श्रीमंत लोकांना जेवणासाठी आमंत्रण दिलं. राज्यातले जेवढे काही श्रीमंत लोक असतील सर्वांना आमंत्रण दिलं, या तारखेला आपल्या राजवाड्यात सर्व श्रीमंताला जेवण आहे, सर्व श्रीमंताला जेवण आहे. श्रीमंताची यादी केली, जेवढे कोणी श्रीमंत असतील सर्वांना जेवायला बसवलं, बोलवलं आणि ठरल्या तारखेला सर्व जेवायला आल्यानंतर पंचपक्वान्नाचं जेवण त्या श्रीमंत राजांनी बनवलं. जेवण झाल्यानंतर बैठकीमध्ये नेऊन सर्वांना बसवलं आणि बसल्यानंतर प्रत्येकाला सवय असते आपली आपली श्रीमंती दाखवायची. आता आम्ही कीर्तनाला फिरतो, लोक म्हणतात, महाराज इथून दिसते काय, सर्व आपली आहे, ही विहीर आपली आहे, हा बंगला आपला आहे. प्रत्येकाला सवय असते आपल्याकडे काय आहे ते लोकांना दाखवण्याची. तसंच त्या श्रीमंतांनी बैठकीत बसवल्यानंतर आपल्या हाताखालचा जो कोणी कामगार असेल त्याला आवाज दिला, ए बाळा, ए सोन्या, ये, सर्वांना दे काहीतरी, दे बडीशेप वगैरे, दे काहीतरी जे काही घरातला असेल ते. आणि मग तो जो कोणी कामगार असेल तो गेला आणि गेल्यानंतर आपल्या श्रीमंत सावकाराचा पानपुडा घेऊन आला. आता तो काय आपल्यासारखा पानपुडा होता का? आताच माझं लग्न झालं, मागच्या मे महिन्यात लग्न झालं माझं, आणि तो पानपुडा पाहिला असा सोनेरी दिसत होता. दादा, मला वाटलं सोन्याचा आहे का काय, त्याला घासून पाहिलं तर खाली काळा पडला, प्लास्टिकचा कलर दिलेला होता. तो काय आपल्यासारखा होता का? तो श्रीमंताचा पानपुडा होता, चांदीचा पानपुडा होता, भला असा लांब पानपुडा होता. आणि त्या पानपुड्यामध्ये पावशरच्या सोन्याच्या वाट्या होत्या. लक्षपूर्वक आहे का महिला मंडळ? पावशरच्या सोन्याच्या वाट्या होत्या. एका वाटीमध्ये बडीशेप होती, एकामध्ये विलायची होती, एकामध्ये आपली सुपारी होती, जे काही असेल ते होतं. प्रत्येक वाटीमध्ये होतं. पावशरची वाटी होती आणि तो पानपुडा चांदीचा होता. श्रीमंताने तो पानपुडा पाहिला आणि पाहिल्यानंतर एकाच्या मनात आलं, आता जर याच्यातली एखादी जरी वाटी उचलली, सध्या भाव आहे 72,000 तोळा. बरोबर का महिला मंडळ? आत्या, तोळ्याला 72,000 आहे, अर्धा किलोची पावशेरची वाटी आहे. एक जर वाटी आपल्याला मिळाली तर आपल्याला अजून श्रीमंत होतो. त्याच्या मनामध्ये आलं, पण करायचं काय आता? एवढी बैठक आहे, एवढे लोक बसलेले आहेत, लाईटचा उजेड आहे, काही हो. पण त्यानं प्रार्थना केली, देवा 2 मिनिटासाठी लाईट बंद करा. 2 मिनिटासाठी लाईट गेली, अंधार झाला आणि त्या अंधारात एका श्रीमंतानं ती वाटी उचलली, त्यातलं जे काय असेल ते त्या पानपुड्यात टाकून दिलं, वाटी खिशामध्ये घातली आणि ठरल्याप्रमाणे पुन्हा लाईट आली. आल्यानंतर कामगारांनी पाहिलं, सावकार वाटी चोरीला गेली, राजा आपली वाटी चोरीला गेली. राजाला घामच फुटला. आता आपली वाटी पावशराची चोरीला गेली. मग तो उभा राहिला आणि त्या लोकांच्या समोर बोलायला लागला, आपण सर्व श्रीमंत आहोत, आपल्यात एकही गरीब नाही, आणि श्रीमंतामध्ये जर वाटी चोरीला जात असेल तरी श्रीमंताच्या तोंडाला काळीमा फासल्यासारखं आहे. ज्याने कोणी वाटी चोरली असेल त्याने मोठ्या अंतःकरणाने आणून द्या. चुकून ज्याच्या कोणाच्या खिशामध्ये वाटी गेली असेल, चुकून गेली का होय मावशाओ, म्हणावं लागतं असं. सप्त्यामध्ये जरी चप्पल गेली तर चुकून कोणाच्या पायात गेली, चुकून जातच नसती, घातलं जाते ती चप्पल माहित असते, मालक मी तुमची नाही, पण तरी लोक घेऊन जातात. चुकून कोणाच्या खिशात वाटी गेली असेल तर ती वाटी आणून द्या. आता चुकून म्हटल्यानंतर कोण उठणार? प्रत्येकाला माहित होतं, आपण जर उठलो तर लोक आपल्याला चोर म्हणतील. मग राजाने एक युक्ती सुचवली. राजा म्हटला, बघा आपण सगळे श्रीमंत आहेत, श्रीमंताच्या समोर कोणाला वाटी आणून देण्यासाठी लाज वाटत असेल, त्यासाठी आपण एक युक्ती करूयात. करायची का? बोला. राजा म्हणला, युक्ती करूयात. ठरल्याप्रमाणे आपण एक युक्ती करूयात. आपण एक टेबल आणू, टेबल मध्ये ठेवू आणि त्या टेबलावरती पानपुडा ठेवू. आधी जशी लाईट गेली आता पुन्हा तशीच लाईट बंद करू आणि 2 मिनिटं लाईट बंद झाल्यानंतर ज्यानं कोणी वाटी घेतली असेल त्याने वाटी आणून जागेवरती ठेवा. मान्य आहे का सर्वांना? सगळ्यांनी हात वर केले, सगळ्यांना मान्य असं ठरलं गेलं. आणि ठरल्याप्रमाणे टेबल आणला. टेबल आणल्यानंतर टेबल बैठकीमध्ये ठेवला, टेबलावरती पानपुडा ठेवला आणि राजाने ठरल्याप्रमाणे बरोबर लाईट बंद करायची का विचारलं. सगळे
म्हणले करा बंद, आणि ठरल्याप्रमाणे लाईट बंद केली. 1 मिनिट लाईट बंद झाली आणि 1 मिनिटाच्या नंतर लाईट चालू केली. वाटी आली का? नाही नाही, हाय तो पानपडा चोरीला गेला. विठ्ठल शरीर जिंकणं सोपं आहे का माय बाप? शरीर जिंकणं खूप अवघड आहे. मग शरीर जिंकता येत नसेल, जग जिंकता येत नसेल, तर तिसरं एक जिंका, काळ जिंका. काळ 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 माहिती आहे सर्वांना. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. हा काळ जिंका. एक जग जिंका. जग जिंकता येत नसेल. 2 नंबर शरीर जिंका. शरीर जिंकता येत नसेल. 3 नंबर काळ जिंका. काळ जिंकणं सोपं नाही माय बापांनो. काळ जिंकणं खूप अवघड आहे. काळ जिंकणं एवढं सोपं नाहीये. जन्मल्या जन्मल्या आपल्या पाठीमागे जर कोण लागला असेल तर तो काळ आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय. तुम्हाला जायचंय, मला जायचंय, सर्वांना जायचंय. काळ जिंकणं सोपं नाही. काळ कोणी जिंकला? तर काळ माझ्या साधू संतांनी जिंकलाय. काळ जिंकणं एवढं सोपं आहे का? नाही नाही माय बापांनो, काळ जिंकणं अवघड आहे. मग तुम्ही काळ जिंका. 1 जग जिंका. 2 शरीर जिंका. 3 काळ जिंका. 3ही गोष्टी जिंकता येत नसेल तर 4थी देव जिंका. विठ्ठल तुम्ही आम्ही जिंकल्या तर आपलं वर्णन या गादीवरनं केल्या जाईल. 1 जग जिंका. 2 शरीर. 3 काळ आणि 4था देव जिंका. या 3ही गोष्टी नाही जिंकता आल्या तर देव जिंका. बघा, रामप्रभू वनवासाला जाण्यासाठी तयार झाले. रामप्रभूंनी वल्कल धारण केली आणि वल्कल धारण केल्यानंतर आपल्या मातेच्या कौशल्याच्या चरणा सदनी रामप्रभू आले आणि आल्यानंतर कौशल्या मातेचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर रामप्रभू वनवासाला निघाले. त्यावेळेस कौशल्या माता म्हणतात, राघवा, ए रामा. रामा, एखादा बाप म्हटल्यानंतर वनवासाला जायचं असतं का? रामा, रामा मी तुझी आई आहे आणि आई या नात्याने तुला सांगते रामा, रामा तू अयोध्याचा राजा आहे. रामा तू वनवासाला जाऊ नको. देव जिंकला, कोणी जिंकला ते सांगेल. रामा तू वनवासाला जाऊ नको. असं ज्यावेळेस कौशल्य माता रामप्रभूला म्हणतात त्यावेळेस रामप्रभू आपल्या आईला म्हणतात, माता, आई, मी वनवासाला जातोय. मी वनवासाला जातो. माझ्या वडिलांनी मला वनवासाला जायचं सांगितलं म्हणून वनवासाला जात नाही. मी वनवासाला जातोय त्याचं कारण आहे, वनवासामध्ये माझी एक आई माझी वाट पाहते. रामा, अरे रामा तू काय बोलतोय? कोण आई आहे? कोण वनवासाला तुझी वाट पाहते? त्यावेळेस रामप्रभूंनी सांगितलं, वनवासाला शबरी नावाची माझी आई आहे, ती माझी वाट पाहते. आणि मग रामप्रभू वनवासाला निघालेत. शबरी मातेच्या कुटियावरती गेले. आता तुम्ही मला सांगा, शबरी माता रामप्रभूंना भेटायला आली का रामप्रभू शबरी मातेला भेटायला गेले? हा, मग याला देव जिंकला म्हणतात. शबरी मातेनं देव जिंकला आणि देव जिंकल्यानंतर एक 4थी गोष्ट आहे, साधू संतांनी देव जिंकला. आणि जर ही 4थी गोष्ट तुम्ही देव जिंकला तर 3ही गोष्टी जिंकायची तुम्हाला गरज नाही. विठ्ठल मग सुरुवातीला तुम्हाला सांगितलं 3 प्रकारचं जीवन आहे. 3 प्रकारच्या जीवनातील 3 प्रकारचे 3 कार्य आहेत. एक देवाचं जीवन आहे, देवाचं कार्य वेगळं आहे, भिन्न आहे. साधू संतांचं जीवन आहे, साधू संतांचं कार्य भिन्न आहे. तुमचं माझं जीवन आहे, तुमचं माझं कार्य भिन्न आहे. मग साधू संतांनी काय केलं तर देव जिंकला. साधू संतांचं कार्य काय? अभंगाचं पहिलं चरण, सदा नाम घोष करू हरि कथा. 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 तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख झाला सर्व अलंकार. सर्व सुख झाला सर्व अलंकार. हो, साधू संतांनी देव जिंकला. साधू संतांचं देव जिंकला. कशाच्या जीवावरती देव जिंकला तर नामस्मरणाच्या ताकदीवरती, नामस्मरणाच्या जीवावरती देव जिंकला. हो,
हो, नामस्मरण एवढं साधू संतांनी केलं की तो देव साधू संतांनी जसं म्हटलं साधू संतांसाठी वाटेल ते कार्य ते देवाने केलं. मग सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. साधू संतांनी देव जिंकला, कशाच्या जीवावरती जिंकला तर सदा नाम घोष सदा हरिकथा. साधू संतांनी त्याच्या जीवावरती देव जिंकला. मायबापांनो, देव जिंकलाच नाही तर भगवंतांनी नाही नाही ते कार्य साधू संतांचे केले. मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवाराया. किंबहुना वेळ प्रसंगी देवानं वाटेल ते काम करावं, परंतु वाटेल ते रूप देवाने वाटेल ते पार्ट या साधू संतांसाठी घ्यावं. वाटेल ती गोष्ट साधू संतांसाठी करावी. का? फक्त नामस्मरणाची ताकद, नाम संकीर्तनाचं फळ देव साधू संतांच्या मुठीमध्ये आला. जाता जाता सांगून जाईल तुम्हाला की कोणी देव जिंकला आणि कसा देव जिंकला. त्याने थोडं भजन करा. विठ्ठल अविहात नामस्मरण करावं, भगवंताचं नामस्मरण करावं, नामचिंतन करावं. आणि त्याच्या जीवावरती भगवंत नामस्मरणाच्या जीवावरती जिंकला गेला. तो पांडुरंग परमात्मा ज्यावेळेस तुकोबारायांनी पंढरपूरला जावं, रावळाच्या समोर गेल्यानंतर तुकोबारायांनी उभं राहावं, भगवंताचं दर्शन घ्यावं, त्यावेळेस भगवंताची मान खाली राहायची. भगवंताची मान खाली राहायची. का रे पांडुरंगा, का खाली पाहतो? अरे, आणि देवाने म्हणावं, अहो तुकोबाराया, तुमच्या भक्तीचं ओझं एवढं माझ्या डोक्यावरती झालं, एवढं माझ्या मानेवरती झालं की माझ्या डोक्यावरती झालं की मला खाली पाहण्याची वेळ आली. एवढी भक्ती, एवढं नामसंकीर्तन, एवढं नामस्मरण माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी केलं. एक दिवसाचा प्रसंग आहे. काही लोक जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी आले. घरी आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांचं दार वाजवलं आणि जगद्गुरु तुकोबारायांचं दार वाजवल्यानंतर, कडी वाजवल्यानंतर तुकोबारायांचं घर उघडलं गेलं. जिजाऊ आईसाहेब घरामध्ये होत्या. पाहुणे दारामध्ये आले होते आणि पाहुण्यांनी घरामध्ये आल्यानंतर आऊसाहेब जिजाऊंनी त्या पाहुण्याला गोल द्यावा, पाणी द्यावं आणि म्हणावं, कुठून आलात, काय येणे केलं. त्या पाहुण्यांनी सांगावं, आम्ही तुमच्या माहेरची माणसं. माहेरची माणसं म्हटल्यानंतर जिजाऊंना आनंद वाटला. काय येणे केलं. त्या पाहुण्यांनी सोबत पिशवी आणली होती. त्या पिशवीमध्ये हात घातला आणि हात घातल्यानंतर थोडासा खोबऱ्याचा तुकडा असेल, तांदूळ असेल, ते काढले आणि जिजाऊंच्या हातावरती ठेवले आणि सांगितलं की आमच्या मुलीचं लग्न काढलं आणि त्या मुलीच्या लग्नासाठी तुम्ही आणि तुकोबारायांनी दोघांनी यावं. महाराजांनी आणि तुम्ही लग्नाला यावं असं पाहुण्यांनी सांगितल्यानंतर पाहुणे निघून गेले. आणि पाहुणे निघून गेल्यानंतर कालांतराने माझे जगद्गुरु तुकोबाराय आले. तुकोबाराय आल्यानंतर तुकोबारायांनी आपला विना आपल्या खुंटीला टांगला, विना खुंटीवरती ठेवला. तुकोबारायांनी बसल्यानंतर तुकोबारायांना जिजाऊ आईसाहेबांनी पाणी दिलं, गुळाचा खडा दिला आणि सांगितलं की माझ्या माहेरची माणसं आलते. कशासाठी आलते माहेरची माणसं? माहेरची माणसं आलते. त्यांनी मूळ पत्रिका दिली. त्यांच्या मुलीचं लग्न आहे, आपल्याला त्यांच्या मुलीच्या लग्नाला जावं लागेल. लग्नाचं निमंत्रण द्यायला आले आणि आपल्याला लग्नाला जावं लागेल असं म्हटल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, आवले तुला जायचं तर तू लग्नाला जा, मला काही लग्नाला यायचं नाही. आणि यायचं नाही म्हटल्यानंतर जिजाऊ आईसाहेब म्हटला, हो लग्नाला जावं लागेल, आपल्याला मूळपत्रिका दिल्यात त्यांनी, आपल्याला जावं लागेल, आपल्याला जोडीनं बोलवलं नाही. तुला जायचं असेल तू लग्नाला जा, मला काही लग्नाला यायचं नाही, तुकोबारायांनी सांगितलं. मग जिजाऊ आईसाहेब म्हणतात, बघा आपल्यालाही भागीरथी नावाची मुलगी आहे, आपल्यालाही मुलगा आहे, आणि जर आपल्या मुलीच्या लग्नाला, आपल्या मुलाच्या लग्नाला कोणी यावं असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्याला त्यांच्या लग्नाला जावं लागेल. असं म्हटल्यानंतर हे तुकोबाराय म्हणतात, तुला जायचं असेल तर तू जा, मला काही यायचं नाही. यायचं नाही म्हटल्यानंतर तुकोबाराय म्हणतात मला काही यायचं नाही. जिजाऊ आईसाहेब म्हणतात, नाही आपल्याला जावंच लागेल. आपल्या मुलाच्या लग्नाला जर लोक येतील असं यावं तुम्हाला वाटत असेल तर आपणही लोकांच्या लग्नाला गेलं पाहिजे. तुकोबाराय जात नाही. शेवटी जिजाऊ आईसाहेब म्हणतात, त्या पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला, आपल्याला लग्नाला जायचंय. आणि असं म्हटलं क्षणी तुकोबारायांनी विना घ्यावा, हातामध्ये चिपळ्या घ्याव्या आणि निघावं. आणि निघल्यानंतर मग जिजाऊ आईसाहेबांनी विचारावं, कुठं निघालात? तूच म्हणली लग्नाला जायचं. अहो महाराज, असं कुठं लग्नाला जात असतात का? लग्नाला जायचं म्हणल्यावर चांगली पॅन्ट, चांगला शर्ट घातला असतो, चांगले कपडे घालून लग्नाला जायचं असतं. आता 2 दिवसापूर्वी माझ्या मेवण्याचा साखरपुडा होता. मी असंच कीर्तन असंच निघालो होतो मी पण तुकोबारासारखं. बायको म्हटली मला यायचं नाही, तुम्हाला जायचं. तुकोबाराय असं कुठं लग्नाला जात असतात का? वापस आल्यानंतर मग तुकोबारायांचा मुलगा कान्हा भागीरथी जवळ आली वडिलांच्या आणि वडिलांना म्हटलं, बाबा आम्हाला लग्नाला यायचंय. बाबा तुम्ही लग्नाला चाललात, आई लग्नाला चालली, बाबा मलाही लग्नाला यायचं. मुलगा म्हटला, बाबा मलाही लग्नाला यायचं, जर ताईला घेऊन गेला तर मलाही लग्नाला यायचं. मग तुकोबारायांना प्रश्न पडला, आता यांना लग्नाला न्यायचं कसं? कारण प्रॉब्लेम असा होता, यांच्या अंगावर कपडेच नव्हते.
अरे आपल्या घरामध्ये जेवणाची व्यवस्था नाही, यांना कपडे नाही, मग यांना लग्नात न्यायचं कसं? लोक आपल्याला हसतील. मग तुकोबारायांनी मांडी घालून बसावं, एका मांडीवरती भागीरथीचं डोकं, एका मांडीवरती आपल्या मुलाचं डोकं ठेवावं आणि दोघांना थापडून थापडून झोपी घालावं. दोघांना झोपी घातल्यानंतर बाहेरून दरवाजा बंद करावा आणि मग तुकोबारायांनी आणि जिजाऊ आईसाहेबांनी लग्नाला निघून जावं. लग्नाला गेल्यानंतर महिला मंडळ असं वय, एक महिला दुसऱ्याला, का ग तुझे पोरं नाही आले का? आणि असंच जिजाऊ आईसाहेबांना विचारा, का हो तुमचे मुलं नाही आले का? आणि जिजाऊ आईसाहेबांनी आपल्या पदराला, आपल्या डोळ्याला पदर लावावा आणि म्हणावं, माझे मुलं आले नाहीत, माझे मुलं नाही आले. जिजाऊंच्या तोंडाला, डोळ्याला खळकन पाणी यायचं. लोक विचारायचे, का तुमचे मुलं नाही आले? काय सांगावं लोकांना, नाही आले आमचे मुलं. आणि लग्नाला गेल्यानंतर त्या क्षणी मुलं आपल्या घरामध्ये झोपी घातलेले आहेत, बाहेरून दरवाजा बंद केलेला आहे. जिजाऊ आईसाहेब लग्नाला गेले आहेत आणि विचार करतात आपल्या मुलाचा, का माझे मुलं उठले असतील का झोपेतून? माझ्या मुलाला घेऊन आले नाही मी लग्नाला, काय देवा माझ्यावरती वेळ आणली. आज लग्नाला मुलाला घेऊन आले असते, परंतु मुलाला कपडे घालायला नाही, आणि मुलाला कपडे घालायला नसल्यामुळे मुलांना घेऊन आले नाही असा विचार करत होत्या. आणि त्या क्षणी आपल्या घराचं, त्यांच्या घराचं दार वाजवलं गेलं. वाजल्यानंतर भागीरथी उठली. भागीरथीने आतून दरवाजा उघडला आणि उघडल्यानंतर भागीरथी म्हणते, मामा, मामा तू आलाय मामा. आणि मामा आल्यानंतर भागीरथीला आनंद झाला, मामा, मामा तू आलाय मामा आमच्या भेटीला. आणि मामाने विचारावं, आई आणि बाबा कुठे आहेत? मामा, आई बाबा लग्नाला गेलेत. मग तुम्ही नाही गेलात का? नाही ना मामा, बाबाने आम्हाला नेलं नाही. का नाही नेलं? मामा आमच्या अंगावर कपडे नव्हते मामा, त्यामुळे बाबाने आम्हाला नेलं नाही, त्यामुळे आईने मला नेलं नाही. आणि मामाने ती पिशवी भागीरथीच्या हातात ठेवावी आणि भागीरथीला म्हणावं, भागीरथी तुझ्यासाठी कपडे आणलेत, दादासाठी कपडे आणलेत, आईसाठी चोळी आणले, बाबासाठी धोतर आणलंय, नेहरू आणलाय. मामाने ते भागीरथीच्या हातामध्ये ठेवावं आणि मामाने म्हणावं, भागीरथी अंधार झाला बाई, दिवा लाव ना. आणि भागीरथीला हसावं, मामा, मामा का रे गरीबाची तू चेष्टा करतोय मामा, मामा महिना झालाय आमची घरातली चूल पेटली नाही, तू म्हणतो दिवा लाव. दिवा लावायला तेल तर पाहिजे मामा. आणि मामाने दिव्यापाशी जावं, दिव्यामध्ये तेल टाकावं, दिवा प्रज्वलित करावा. आणि मामाने म्हणावं, भागीरथी काही खाल्लं होतं का बा? नाही ना मामा, मामा उपाशीच आम्हाला सोडून आई वडील गेलेत. आणि मामाने खाऊ द्यावा, भागीरथीला खाऊ घालावं, दादाला खाऊ घालावं. आणि मामाने म्हणावं, भागीरथी आता दिवस मावळलाय, बाबा येतील, अंधार होत चाललाय, मला जावं लागेल भागीरथी. आणि मामाने निघून जावं. आणि मामाने निघून गेल्यानंतर मग तुकोबारायांनी आणि जिजाऊ आईसाहेबांनी यावं आणि जिजाऊ आईसाहेबांनी आपल्या झोपडीकडे पाहावं, आपल्या घराकडे पाहावं आणि म्हणावं, तुकोबारायाला, बघा बघा तुम्हाला तर संसाराची चिंता अजिबात नाही. सांगितलं होतं जाताना माझ्या भावाला, मी लग्नाला जाते, माझ्या लेकरावरती लक्ष ठेव. नक्कीच आपल्या घरातून प्रज्वलित, आपल्या घरातून उजेड दिसतोय, नक्कीच आपल्या घरामध्ये दिवा लावलाय, त्या अर्थी माझा भाऊ आला असावा. आणि तुकोबारायांनी आणि भागीरथी, आपल्या तुकोबारायांनी आणि जिजाऊ आईसाहेबांनी चालत चालत घराच्या समोर यावं. घराच्या समोर आल्यानंतर भागीरथीने पळत यावं, आपल्या बाबाला बिलगावं, वडिलांना बिलगून कडकडून मिठी मारावी आणि म्हणावं, बाबा, बाबा तुम्ही गेले बाबा लग्नाला, परंतु तुम्ही गेल्यानंतर मामा आलते, मामाने मला कपडे आणले, दादाला कपडे आणलेत, आईला चोळी आणली, तुम्हालाही धोतर नेहरू आणला. आणि मग तुकोबारायाने म्हणावं, भागीरथी कुठे कपडे? आणि ते कपडे धावत पळत भागीरथीने घेऊन यावे, तुकोबारायाच्या हातावरती ठेवावे. आणि तुकोबारायांच्या हातावरती कपडे ठेवल्या क्षणी तुकोबारायांचा स्पर्श झाला आणि तुकोबाराया म्हणतात जिजामाताला, जिजे, हे जिजे, आलताय का मामा? नक्की आलता मामा, परंतु तुझा मामा नव्हता आला, या जगाचा बाप आपल्या झोपडीमध्ये येऊन गेला, आपल्या मुलांना खाऊ पिऊ घालून गेला. त्याची ताकद जर कशाची असेल तर ही नामस्मरणाची, नामसंकीर्तनाची ताकद आहे. म्हणून साधू संतांनी देव जिंकला विठ्ठल, तो देव आपण जिंकला पाहिजे. आणि तो देव कशाच्या जीवावरती जिंकला जाईल तर नामस्मरणाच्या, नामसंकीर्तनाच्या, नामाच्या ताकदीवरती देव जिंकला जाईल. म्हणून आपण सर्वांनी भगवंताचं नामस्मरण करावं. मोठ्या आनंदात आपला अखंड हरिनाम सप्ताह आळंदीमध्ये, श्री क्षेत्र आळंदी या तीर्थक्षेत्रावरती मायबापांनो या ठिकाणी येऊन 4-5 दिवस आपली साधना घडते. खूप मोठं पुण्याचं काम आहे, खूप मोठं आपलं काहीतरी अहोभाग्य असेल, कारण आळंदीत राहायला खूप मोठं भाग्य लागतं आणि आळंदीत यायला सुद्धा खूप मोठं भाग्यच लागतं. आपण या विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीमध्ये आलात आणि आळंदीमध्ये येऊन आपण सप्ताहामध्ये बघा या ठिकाणी नामस्मरण केलं तर अधिक पुण्य, या ठिकाणी आपण अन्नदान केलं अधिक पुण्य आहे. कारण म्हणतात, इथे एक शीत दिसल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण.
इथं आपण काहीतरी दान केलं पाहिजे, थोडंफार अन्नदान असेल, काहीतरी नामस्मरण असेल. आपण या माऊली ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये मोठ्या आनंदात अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय. त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तुम्ही आलात. अजून दरवर्षी लोक वाढतच गेले पाहिजे. आता लहान होतो त्यावेळेस एवढे लोक होते, कीर्तनाला उभा राहिलो त्यावेळेस लय जास्त वाटायचे, भरपूर लोक वाटायचे. परंतु आता विषय असा झाला, रोजच 1000-1200. काल तर नांदेडला कीर्तन होतं, गुरुकृपेनं नांदेडला कीर्तन असताना जवळजवळ 15,000 समाज काल कीर्तनाला उपस्थित होता. म्हणजे आता लोक कमी वाटतात. म्हणून मला तरी दादा असं वाटतं पुढच्या वर्षी लोक वाढले पाहिजे. अनेक लोक या, अनेक मोठा, यापेक्षाही कितीतरी मोठा आपला सप्ताह संपन्न व्हावा हीच विश्व माऊली ज्ञानोबारायांची प्रार्थना करतो. एकदा मोठ्या आनंदाने सर्वांनी वर हात करून, आजी ओ मुख्यवाले आजी झोपल्यात काय का ध्यान करता, सर्वांनी एकदा वर हात करून मोठ्या प्रेमाने मोठ्या आनंदाने भजन करूया सर्वांनी. त्यामुळे मी म्हटलं तुम्हाला थोडक्यातच कीर्तन सेवा संपायची. सर्वांनी मोठ्या आनंदात भजन करू. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर उडलत सो. सदा समाधानाला जर प्राप्त व्हायचं असेल तर आपण एक गोष्ट केली पाहिजे, एक देव जिंकला पाहिजे. आणि सदा सर्व काळ आपल्याला समाधानाला जर प्राप्त व्हायचं असेल तर आपण देव, देश आणि धर्माचं कार्य केलं पाहिजे. बघा तुम्हाला सांगितलं मी, एक एक गोष्ट जिंकणं सोपं नाही. शरीर जिंकणं खूप अवघड आहे, हो. त्यानंतर काळ जिंकणं ही त्यापेक्षा अवघड आहे. त्या सर्व गोष्टी अवघड असल्या तरी देव जिंकणं सोपं आहे. का? देव एकाच गोष्टीवरती जिंकला जातो, त्याचं नाव आहे नामस्मरणावरती, नामसंकीर्तनावरती. देवाचं नाम घेतल्यानंतर देव जिंकला जातो. काळ जिंकणं अवघड आहे. परंतु सदा समाधानाला जर प्राप्त व्हायचं असेल तर आपलं जे भगवंताने दिलेलं शरीर आहे, काही दिवसापुरते आपल्यासाठी दिलेलं आहे, आणि त्या शरीराचा आपण चांगला वापर केला पाहिजे. देवाच्या कार्यामध्ये शरीर वापरलं पाहिजे, देशाच्या कार्यामध्ये शरीर वापरलं पाहिजे. नाही देवाच्या देशाच्या कार्यासाठी वापरता आलं तर धर्माच्या कार्यासाठी हा नरदेह आपण वापरला पाहिजे. ज्या वेळेस आपण देव, देश आणि धर्माचं कार्य करतो नक्कीच आपण सदा समाधानाला प्राप्त होतो. काळ जिंकलाय माय बापांनो, जाता जाता सांगून जाईल. सांगायचं राहिलं होतं परंतु जाता जाता तुम्हाला सांगून जाईल. कोण सदा समाधानाला प्राप्त झालं, कोणी काळ जिंकला, तर शिवचरित्राचा आपल्याला दाखला देण्यात येईल. बघा 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये अफजल खान नावाचं वादळ आलं होतं. अफजल खान आला होता आणि अफजल खान येत असताना अफजल खान तुळजापुराला गेला. तुळजापुराला गेल्यानंतर आई तुळजाभवानीच्या टिकऱ्या त्या अफजल खानाने केल्या. एवढ्यावरती तो अफजल खान थांबला नाही, तर तो पंढरपुराच्या रावळामध्ये गेला. आणि पंढरपुराच्या रावळामध्ये गेल्यानंतर वारकऱ्यांचं असणारं आराध्य दैवत भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर गाय बोलावली आणि त्या गायीला कापलं. गायीच्या रक्ताच्या थारोळ्यात थया थया तो अफजल खान नाचलाय. हो, काळ कोणी जिंकला, सदा समाधानाला कोण प्राप्त झालं, जाता जाता सांगून जाईल. त्या अफजल खानाने पंढरपुराच्या रावळामध्ये गाय बोलावली, गायीच्या रक्ताच्या थारोळ्यात तो थया थया नाचला. आता कुठेतरी रयत स्वप्न पाहत होती, आता कुठेतरी स्वप्न पाहत होती रयत. कुठेतरी हिंदवी स्वराज्य निर्माण झालंय, कुठेतरी आपलं तुमचं माझं राज्य आलंय. परंतु अफजल खानाने उभा हैदोष या स्वराज्यामध्ये मांडला होता. आणि माझ्या बापानं छत्रपती शिवरायांनी तो 32 दाताचा बोकड प्रतापगडच्या पायथ्याला बोलावला आणि तो 32 दाताचा बोकड उभा फाडला आणि इतिहास पुटपुटला. फिक्र न कर नादान ये शिवा का अखाड़ा है, अरे फिक्र न कर नादान ये शिवा का अखाड़ा है, जहां से खान खोए की डाव में उखाड़ा है. घना घनाने मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी, वाघ नख्याने खान फाडला प्रताप दुर्गावरी. महाराजांनी अफजल खान फाडला आणि आता महाराजांचा बंदोबस्त केला पाहिजे. शिवाजी महाराजांचं वादळ थांबवलं पाहिजे. म्हणून आता आदिलशाही असेल, निजामशाही असेल आणि शिवाजी महाराजांना थांबवण्यासाठी आता एक संकट या महाराष्ट्रावरती आलं होतं. लक्षपूर्वक ऐका.
सिद्धी जोहर नावाचा राक्षस या महाराष्ट्रावरती चाल करून आला होता. एकटा सिद्धी जोहर आला नव्हता. येत असताना 42,000ची फौज घेऊन तो सिद्धी जोहर आला होता. आणि त्यावेळेस राजे होते पन्हाळगडावरती. आणि महाराजांनी पन्हाळावरती असताना त्या सिद्धी जोहरनं त्या पन्हाळाला वेढा दिला. असा करकचून वेढा दिला, असा वेढा दिला की आतलं चिटपाखरू बाहेर आलं नाही पाहिजे, बाहेरची हवा आत गेली नाही पाहिजे. आणि आता कुठेतरी रयत विचार करू लागली. सर्वांना चिंता वाढत होती. सर्वांना वाटत होतं आता कुठेतरी आपण अखंड हरिनाम सप्ताह चालू केले होते. आता कुठेतरी कोणतरी मोठ्या ऐशोआरामात मुलीचं लग्न लावत होता. आता कुठेतरी मुली संसारी सुखी नांदत होत्या. आता कुठेतरी शेतकरी चांगली शेती करत होता. आता कुठेतरी गाय अशी मुक्त संसार करत होती. आता कुठेतरी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न रयत पाहत होते. आणि हे सिद्धी जोहर नावाचं संकट आलं आणि माझे राजे जेरबंद झाले. महाराज सुटणं अत्यंत गरजेचं होतं. दिवसामागून दिवस गेले, महिन्यामागून महिने गेले. आणि महाराजांनी आता स्वराज्य देणं अत्यंत गरजेचं होतं. महाराजांनी आता या सिद्धी जोहरच्या वेळाख्यातून सुटणं महाराजांना अत्यंत गरजेचं होतं. कारण महाराज जर बाहेर आले तर आपलं हिंदवी स्वराज्य जिवंत राहील, तर इथली रयत सुखी राहील, तर इथली रयत समाधानी राहील. आणि महाराजांनी आई तुळजाभवानीला कौल मागितला. आई तुळजाभवानीने महाराजांना कौल दिला आणि ठरलं गेलं आता बाहेर पडायचं. परंतु आता ही जोखीम कोणावरती द्यावी, कोण असेल ही जोखीम पत्करणारा. आणि मग महाराजांच्या लक्षामध्ये आलं. महाराजांनी बाजीप्रभू देशपांडेंना आवाज दिला. बाजीप्रभू आले. बाजीप्रभूंनी महाराजांना मुजरा केला. आणि महाराजांना मुजरा केल्यानंतर महाराज म्हणतात बाजी, बाजी आता इथं थांबणं शक्य नाही. बाजी, बाजी इथं थांबणं आता बरोबर नाही. बाजी, बाजी बाहेर पडलं पाहिजे. हे हिंदवी स्वराज्याचं आपण स्वप्न पाहिलंय बाजी, ते निर्माण केल्याशिवाय थांबायचं नाही बाजी. आणि बाजी म्हणतात महाराज फिकीर करू नका महाराज, महाराज तुम्ही बाहेर पडा. आणि मग बाजीप्रभूंनी योजना आखली. बाजीप्रभूंनी 300-350 बांधव मावळे सोबत घेतले आणि ठरल्या गेलं आता अमावस्येच्या काळारात्री बाहेर पडायचं. आणि बाजीप्रभूंनी मोहीम स्वीकारली होती. बाजीप्रभूंनी राजांना मुजरा केला होता. आणि ठरल्या गेलं आता निघायचं. आणि ठरल्या गेलं आता 2 पालख्या बोलवल्या. एका पालखीमध्ये शिवाना हवी नावाचा मावळा बसवला गेला. एका पालखीमध्ये महाराज बसले होते. आडमार्गाने महाराज निघून जाणार होते विशालगडाच्या दिशेने. आणि आता शिवा काशीदही राजमार्गाने जाणार होता त्या सिद्धी विळाख्यामध्ये. आणि बाजीप्रभूंना घेऊन 350 बांधल मावळे महाराजांना घेऊन बाहेर पडत होते. आणि महाराजांना बाहेर घेऊन पडत असताना आता महाराजांना घेऊन पडत असताना अंधारी रात्र होती. वरून धोधो असा पाऊस चालू होता. धोधो असा पाऊस चालू होता. आणि महाराजांच्या मावळ्यांच्या अंगातून घाम निघत होता. कारण या महाराष्ट्राची जबाबदारी या सह्याद्रीचा नृसिंह आणि त्या नृसिंहाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवणं ही मावळ्याला ठरलं होतं. मावळ्यांची जोखीम होती. मावळ्यांनी पत्कारलं होतं. आणि बाजीप्रभू आता 350 मावळ्याला घेऊन छत्रपती शिवरायांना घेऊन निघाले. अंधारी रात्र होती. धोधो असा पाऊस पडत होता. मावळे पाहत होते. आणि एका जाळीतून डोळे चमकले. ज्या अर्थी जाळीतून चमकतात त्या अर्थी कोणीतरी गुप्तहेर असला पाहिजे. आता घोडखिंड नावाची खिंड लागली होती. बाजीप्रभूंनी पालखी खाली ठेवली. आणि बाजीप्रभू राजाला म्हणतात महाराज, महाराज, महाराज तुम्ही पुढे व्हा महाराज. महाराज आता घोडखिंड आम्ही रोखवतो महाराज. काळ कोणी जिंकला जाता जाता सांगून जाईल. कोण सदा समाधानाला प्राप्त झालं आणि कोणाचं नाव या गादीवरती घेतलं जातं ते सांगून जाईल. बाजीप्रभू महाराजांना मुजरा करतायत. महाराज, महाराज तुम्ही पुढे जा महाराज. महाराज आता ही घोडखिंड मी अडवून ठेवतोय महाराज. महाराज म्हणतात नाही बाजी, बाजी तुमच्या सारख्यांच्या खांद्यावरती ठेवण्यासाठी हिंदवी स्वराज्य निर्माण नाही केलं बाजी. आम्ही सोबत लढू, वेळ प्रसंगी आपण सोबत मरू, तुम्हाला सोडून जाणार नाही. आणि मग बाजीप्रभू म्हणतात नाही महाराज, महाराज लाख केले तरी चालतील परंतु लोकांचा पोशिंदा वाचला पाहिजे महाराज. आई तुळजाभवानीची शपथ आहे महाराज तुम्हाला, तुम्ही निघा महाराज. आणि महाराजांना मुजरा केला. महाराज पालखीमध्ये बसले गेले. महाराज समोर निघतायत. आणि मग बाजीप्रभू म्हणतायत मावळ्यांना, ए माझ्या मावळ्यांनो, ए माझ्या मावळ्यांनो, अरे त्या पांडुरंगानंतर त्याच्या भक्ताचं नाव लावल्या जातंय. आज छत्रपती शिवरायांनंतर तुमचं आणि माझं नाव या इतिहासामध्ये जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत राहील. आज आपल्या राजाला आपल्याला त्याच्या देवळामध्ये पोहोचायचंय. आपला पांडुरंग आपल्याला देवळापर्यंत पोहोचायचाय. मावळ्यांनो, जसं पांडुरंगानंतर त्याच्या भक्ताचं नाव लावलं जातं त्यानंतर यानंतर या इतिहासामध्ये तुमचं आणि माझं नाव शिवाजी महाराजांनंतर घेतल्या जाईल. आणि मग ठरलं गेलं. 350 बांधव मावळ्यांनी आता फौज तयार केली, वेढा तयार केला. आणि असा रणसंग्राम त्या ठिकाणी झाला. शेवटी बाजीप्रभू
धरणीला पडले आणि धरणीला पडल्यानंतर बाजीप्रभू म्हणतात, राज राज गेलोय, राज मेलोय, परंतु नुसताच नाही मेलोय राज, या देव देश आणि धर्माच्या कार्यासाठी मेलोय राज. म्हणून आज या गादीवरनी बाजीप्रभू देशपांडे तुम्हाला सांगितले. बाजीप्रभू का सांगितले त्याचं कारण त्यांनी काळ जिंकला. आजही बाजीप्रभूंचं वर्णन तुमच्या समोर केलं त्याचं कारण असं आहे की बाजीप्रभूंनी काळ जिंकला, बाजीप्रभूंनी देव देश आणि धर्माचं कार्य केलं. मग जर सदा समाधानाला तुम्हाला प्राप्त व्हायचं असेल तर एक तर देवाचं कार्य करा, देशाचं कार्य करा, नाही तर धर्माचं कार्य करा. ज्ञानेश्वर माऊली. आपल्या समोर कीर्तन सेवा संपन्न करण्याचा योग आला. खरं तर वेळ नव्हता बघा, बरोबर 8 वाजता कीर्तन सेवा संपवायची होती, परंतु ती सवय अशी झाली शरीराला. कारण ज्या वेळेस सुरुवात केली ती कीर्तनाला त्यावेळेस दादांनी सांगितलं आणि पंढरपुरामध्ये निवृत्ती महाराज वक्ते बाबांनी सांगितलं की बाबा यानंतर कीर्तनकार भरपूर होतील, चांगले कीर्तनकार होतील. आता वक्ते बाबा सर्वांनाच माहिती आहे, आपल्या तिकडे तर सगळ्यालाच माहिती आहे, परंतु कीर्तनाच्या एकही कीर्तन असं नाही झालं पाहिजे एक वेळेस तू देवाचं नाव नाही घेतलं तरी चालेल, पण देव देश धर्म कीर्तनामध्ये मांडत जा. म्हणून दादा कोणत्याही ठिकाणी कीर्तन असलं तरी शेवट त्या बाबांचा आशीर्वाद, वक्ते बाबांचा आशीर्वाद. आणि दादांनी पण लहानपणी शिकवलेलं आहे की बाबांनो तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी. खूप महाराष्ट्र बदललाय माय बापांनो. आता लहान लहान मुलं व्यसन करतायत, लहान लहान मुलं व्यसन करतायत, मुली लव जिहाद मध्ये बळी पडतायत. लँड जिहाद असेल, लव जिहाद असेल, धर्मांतरण असेल, गो हत्या असेल, महाराष्ट्रामध्ये एकापेक्षा एक भयानक संकट आता सध्या आहे. खूप मोठे संकट या महाराष्ट्रावर आहेत, परंतु तुम्ही आम्ही एवढे झोपलेलो आहेत की आपल्याला फक्त एकच वाटतं, महाराज आले की महाराजांनी हसवलं पाहिजे, महाराजांनी विनोद केला पाहिजे. एक तर मला काल परवा एका ठिकाणी गेलो, मला म्हणे महाराज असं कीर्तन करा, दूरच करा. म्हणलं दूर करायला काय गोंधळी थोडाशे. महाराज हे कीर्तनकार आहे म्हणून सांगेल या मुलांनाही दादांना तुम्हाला सांगतो, लहान तुम्ही माझे गुरुबंधू आहेत, भविष्यामध्ये आपण या कीर्तनाच्या व्यासपीठावर या गादीवर देव देश धर्म मांडला पाहिजे. आज आमची मुलगी सुरक्षित नाही, आज आमची आई सुरक्षित नाही, आज आमची ताई सुरक्षित नाही, आज गोट्यातली गाय सुरक्षित नाही, आज आमचा एकही किल्ला सुरक्षित नाही, आज आमचा एकही मंदिर सुरक्षित नाही. एकापेक्षा एक भयानक कायदे या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये लागू करण्यात आलेले आहेत. लव जिहाद असेल, धर्मांतरण असेल, कित्येक हिंदू धर्माचं धर्मांतरण होतंय थोड्या पैशासाठी, परंतु कोणी या गादीवरनं मांडत नाही. आज आमच्या हिंदू धर्मातल्या मुलीला 40-40 तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवल्या जातंय, परंतु कोणी या व्यासपीठाच्या गादीवरनं ते विषय मांडत नाही. आज गोठ्यातली गाय सुरक्षित नाही. भगवंत म्हणतात निर्लोभ गायीची सेवा तेने माझी प्राप्ती उद्धवा. अरे उद्धवा, तुला जर माझी प्राप्ती करून घ्यायची असेल तर गायीची सेवा केली पाहिजे, परंतु शेतकरीच आमचा थोड्या पैशासाठी कसायला गाय विकतोय माय बापांनो. म्हणून गाय सुरक्षित नाही आणि ह्या गोष्टी आपण आपल्या व्यासपीठावरती मांडल्या पाहिजे. गुरुवर्यांचा आशीर्वाद आणि गुरुवर्यांनी सेवके सांगितलेले करावे काम, गुरुवर्यांनी जे काम सांगितलं, जी जबाबदारी माझ्यावरती दिली, म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरत असताना देव देश धर्माचा विषय कीर्तनामध्ये मांडत असतो. आणि तो पण मांडत असताना अभंगालाही इजा झाली नाही पाहिजे, म्हणजे त्याला धरून मांडलं पाहिजे. हेच आमच्या गुरुवारांची शिकवण आहे. झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करतो. आमचे दादा असतील दादांच्या चरणी समर्पित करतो. त्यानंतर सर्व जे कोणी ग्रामस्थ असतील, सर्व भजनी मंडळ असेल, सर्वांच्या चरणी समर्पित करतो. जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरुवारांचं ज्ञान आणि जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष. झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. गोड असं कीर्तन आमच्या ओम महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. आपली जशी संस्था आहे तशी त्यांची सुद्धा संस्था आहे, जगद्गुरु तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था. त्या संस्थेचे महाराज अध्यक्ष आहेत. स्वतः त्यांची संस्था आपल्याकडे किती आहेत? 33 है ना. त्यांच्याकडे यावर्षी 60 मुलं आहेत. रात्रीच्या महाराजांकडे 45 नाही का, रात्री सांगितलं. गुरु से चेला सवाई. आणि एवढंच नाही तर कीर्तन तर ऐकले तुम्ही आता, खूप छान शिवचरित्र लहानपणी आता सर्वांना सांगत असतो. धर्माविषयी आदर, धर्माविषयी शिकवण. तर छोटस रोवलेलं ते बीज आज या वृक्षामध्ये, विशाल वृक्षामध्ये परिवर्तित झालेलं आहे. आणि कीर्तन तर आहेच, संस्थाही आहे. धर्मदिंडी छत्रपती शंभू महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या कुठं, तुळापूरला
वडोतोळपा आणि आळंदी ते रायगड या ठिकाणी सुद्धा आपण दिवाळीला घरी दिवे लावतो, इथं साजरी करतो. यांची दिवाळी कुठे? रायगड. यांची दिवाळी रायगडावर असते. म्हणजे असं. आणि आजोबा सुद्धा कीर्तनकार आहेत. आजोबा कीर्तनकार आहेत. आजोबा म्हणले की अरे ते धर्माविषयी थोडस जरा बोलल्यावर लोक हे करतील, असं बोलत जाऊ नको. पप्पा मला म्हणतात तसं कधी, तस त्यांच्या आजोबा म्हणतात, पण नाही ते. आणि खूप छान. आणि धर्मो रक्षती रक्षितः, जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं सुद्धा रक्षण करत असतो. म्हणून खूप छान प्रकारे या ठिकाणी सेवा झालेली आहे. आणि त्यांच्या तिथं पण सप्ताह चालू आहे. आता ते वेळात वेळ काढून आले. सगळं आपलं जसं इथून जाणं होत नाही तसं त्यांचं इथून येणं होत नाही असं. त्याच्यामुळे पण आले वेळात वेळ काढून. तर त्याबद्दल धन्यवाद, आभार. त्यांचा छोटासा या ठिकाणी सत्कार होत आहे, तरी त्याचा त्यांनी स्वीकार करा. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. इथं आळंदीमध्ये आता 4 मजली बिल्डिंग विकत घेतली. बिल्डिंग डायरेक्ट विकत घेतली. आता शाळा काढणारे मुलांची. म्हणजे खूप मोठे मोठे कार्य आहेत. गाडी 4 व्हीलर आहे, आपली सेकंड आहे, त्यांची डायरेक्ट नवी स्विफ्ट डिझायर असं. तर आज सकाळचे जे नाश्त्याचे अन्नदाते आहेत, तर शंकर विठोबा चव्हाण यांची नाश्त्याची पंगत आणि मिठाई जी आहे पांडुरंग काका सोळंके यांची मिठाईची पंगत होती. दुपारची पंगत गुंफादाई कौतिकराव वायाळ चिंचखेड यांची श्रीखंडाची होती. आणि आता रात्रीची पंगत श्री नारायण रावसाहेब सरकटे तळणी हल्ली मुक्काम पुणे आणि मनोज फुलचंदराव काळे छत्रपती संभाजीनगर यांचे आहे. तर त्यांचे सुद्धा खूप खूप आभार, धन्यवाद. आणि आता सर्वांनी लगेच वरती जायचंय, जेवायला बसून घ्यायचं. विद्यार्थ्यांनी ड्रेस चेंज करून वाढायला. पुंडली गौरधारी की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की.